रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सहप्रस्तुत विठू माऊली को पावर्ड बाय SBI आणि JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते. पंढरीची वारी करील जो कोणी त्याच्या मागे पुढे चक्रपाणी. आषाढाची चाहूल लागली की महाराष्ट्राचं मन विठ्ठलमय होतं. हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका, ओठावर अखंड नामाचा गजर आणि आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने अविरत चालू लागतात. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची या ओळींचा प्रत्यय आळंदी नगरीत प्रत्येक क्षणी आला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त संपूर्ण समाधी मंदिर परिसर भक्तिरंगात न्हाऊन निघाला. माऊलींच्या समाधी मंदिराला आकर्षक आणि देखणी अशी पुष्प सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या दर्शनी भागावर फुलांच्या नाजूक कलाकुसरीतून साकारलेले माऊली माऊली हे शब्दच जणू प्रत्येक वारकऱ्याच्या भावनेला स्वर देत आहेत. मंदिराचा बाह्य परिसर, सभा मंडप आणि गाभारा विविध रंगांच्या सुगंधी फुलांनी सजला असून या पुष्पालंकारामुळे समाधी मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलून आलं. भक्ती, सौंदर्य आणि परंपरेचा सुरेख संगम अनुभवत वारकरी माऊलींच्या चरणी नतमस्तक झाले. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. या अभंगाच्या पवित्र स्वराने आज संपूर्ण आळंदी नगरी दुमदुमून गेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला भक्तिभावाच्या वातावरणात सुरुवात झाली असून मानाच्या दिंड्याने माऊलींच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्या. ज्ञानोबा, माऊली, तुकारामच्या अखंड गजरात टाळ मृदुंगाचा निनाद घुमला. भगव्या पताका, हरिनामाचा जयघोष आणि लाखो वारकऱ्यांचा उत्साह यामुळे आळंदी नगरी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली. डोळ्यात माऊलींच्या दर्शनाची आस, ओठांवर विठ्ठल नामाचा गजर आणि हृदयात अखंड भक्तिभाव घेऊन हजारो वारकरी या ऐतिहासिक पालखी प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार ठरले. महत्त्वाचं म्हणजे महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व हे वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचं प्रतीक. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. टाळ मृदुंगाच्या निनादात, ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पुढे सरकत आहेत. या मार्गक्रमणादरम्यान वारकऱ्यांच्या या अथांग मांदियाळीचं विहंगम दृश्य राज कुमठेकर यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपलंय. श्रद्धा, भक्ती आणि समतेचा अद्वितीय सोहळा अनुभवायला लावणारी ही मनमोहक दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठ्ठलाच्या चरणी अशीच अखंड प्रेम भावना अर्पण करत लाखो वारकरी आज पुन्हा एकदा पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झालेत. ओठांवर विठ्ठल नाम, हृदयात माऊलीच्या दर्शनाची आस आणि पावलोपावली भक्तीचा उत्सव अशा मंगलमय वातावरणात आज आळंदी नगरीने माऊलींना भावपूर्ण निरोप दिला. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम या अखंड नामगजराने आसमंत दुमदुमून गेला.
टाळ मृदुगाच्या निनादात, भगव्या पताकांच्या साक्षीने आणि वारकऱ्यांच्या अथांग श्रद्धेच्या संगतीने आषाढी वारीच्या पुढील प्रवासाला शुभारंभ झाला। शेजारतीनंतर आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका विराजमान करण्यात आल्या। चालताना वारी मोद भरला रे, चालताना वारी मोद भरला रे, नाद भजनाचा मला लागला रे। या ओळींचा प्रत्यय आज संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या नेवासा नगरीत अनुभवायला मिळाला। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषामध्ये ही पालखी पुढे निघाली होती। श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी आता भक्ती रसामध्ये न्हावून गेली होती आणि या सगळ्या जयघोषाने संपूर्ण नेवासा दुमदुमून गेला। गणगण गणात बोते भक्तीच्या या गजरात पंढरीची वाट चालता आहेत। गणगण गणात बोते असं म्हणत भक्तीच्या गजरात पंढरीची वाट उझळते। या जयघोषात श्री संत गजानन महाराजाच्या 57व्या पायी पालखीच्या सोहळ्याची वाटचाल भक्तिभावाने सुरू आहे। श्री क्षेत्र शेगावहून पंढरपूरकडे निघालेली पालखी काल उत्साहात परळी नगरीत दाखल झाली। शक्तिकुंज येथे मुक्काम केल्यानंतर आज सकाळी पालखी श्री संत जगमित्र नागा मंदिरामध्ये विसावली असून त्या ठिकाणहून पालखी मार्गस्थ होऊन आजचा मुक्काम याच ठिकाणी घेणार आहे। सुमारे 700 वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून टाळ मृदुंगाच्या निनादात जयघोषामध्ये पालखीचे स्वागत करण्यात आले। पंढरीच्या भक्तिमय वारीत विठुनामाचा गजर दुमदुमत असतानाच भक्तांपर्यंत प्रत्येक क्षणाची माहिती पोहोचवण्यासाठी TV9 मराठीची LED व्हॅनही या वारीमध्ये सहभागी झाली आहे। वारीचा उत्साह, भक्तांचा जल्लोष आणि प्रत्येक महत्त्वाचा क्षण आता या LED व्हॅनच्या माध्यमातून वारकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत। भक्तीच्या या प्रवासात TV9 मराठी वारकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून सहभागी झालाय। संप्रदायांचं TV9 मराठी करते सहर्ष स्वागत। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव विठ्ठल। जिल्हा आयुर्वेदिक दंत मंदिर आणि टूथपेस्ट प्रस्तुत नेचर केअर फर्टिलायझर्स ग्रीन हार्वेस्ट प्रस्तुत विठू माऊली आपल्याला मुक्तांच्या पालखीचे सहर्ष। तू माझा सावळा हरी, तुझी सावळी रे काया, दाव रूप ते तुझे रे मजला पंढरीच्या राया। पंढरीच्या वाटेवरचा हा भक्तांचा प्रवास अजून सुरूच आहे। या प्रवासातील प्रत्येक पाऊल, प्रत्येक नाम गजर आणि प्रत्येक भावस्पर्शी क्षण आम्ही आपल्या भेटीला घेऊन येत राहू आषाढी एकादशीपर्यंत। तोपर्यंत विठ्ठल नामाचा गजर ओठांवर आणि माऊलीची कृपा मनात ठेवूया। नमस्कार, रामकृष्ण हरी।